अमरावती में सरकारी कर्मचारियों के आंदोलन को अब नर्सिंग स्टाफ का भी समर्थन मिल रहा है। महाराष्ट्र राज्य परिचिका संगठन के इस फैसले से स्वास्थ्य सेवाओं पर असर पड़ने लगा है। अमरावती में जारी कर्मचारियों के आंदोलन को अब स्वास्थ्य क्षेत्र से भी समर्थन मिलने लगा है। महाराष्ट्र राज्य परिचिका संगठन ने इस हड़ताल को समर्थन देते हुए बड़ा फैसला लिया है। फिलहाल नर्सिंग स्टाफ काली पट्टी बांधकर अपनी सेवाएं दे रहा है, लेकिन संगठन ने साफ कर दिया है कि कल से वे भी पूरी तरह से हड़ताल में शामिल होंगे। जिले के शासकीय, निम शासकीय और जिला सामान्य अस्पताल में बड़ी संख्या में नर्सिंग कर्मचारी इस आंदोलन का हिस्सा बन रहे हैं, जिससे मरीजों की सेवाओं पर असर पड़ने की संभावना है। अभी लगभग 30 नर्सों के साथ संविदा और प्रशिक्षु स्टाफ काम संभाल रहा है। स्वास्थ्य सेवाओं पर बढ़ते दबाव के बीच प्रशासन की चिंता भी बढ़ गई है, क्योंकि हड़ताल तेज होने पर स्थिति और गंभीर हो सकती है। गेल्या 3 दिवसापासून जिल्हा मध्यवर्ती संघटनांनी संप पुकारलेला आहे। तर आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर यांना पाठिंबा दिला आहे। आम्ही काळी फीत लावून कंटिन्यू 3 दिवसापासून आम्ही इथे कार्यरत आहोत। आज संपाचा 4था दिवस आहे। आज 24 तारीख आहे। आज आमचा बेमुदत संपाचा पुकारा होता, परंतु इथे कुठलेही मॅनेजमेंट न झाल्यामुळे किंवा वरून कुठलाही आदेश न आल्यामुळे आम्ही 4थ्या दिवशी ही काळी फीत लावून आम्ही कर्तव्य बजावत आहोत। या इरविन हॉस्पिटलमध्ये डीएमआरचे आम्ही केवळ 30 स्टाफ आहोत। 30 स्टाफमध्ये आम्ही पूर्ण हॉस्पिटल मॅनेज करत आहे। जे शिकाऊ विद्यार्थी आहेत ते सुद्धा आम्हाला मदत करत आहे आणि त्यांची मदत घेताना, त्यांना काम करताना ज्या काही अडचणी येत आहे त्या अतिशय कंट्रोलच्या बाहेर आहे, अनमॅनेजेबल होत आहे। मुलींना शिकवणे सांगणे कठीण होत आहे। इरविनमध्ये सगळ्यात जास्त बिझी असणारा वॉर्ड म्हणजे कॅज्युअलिटी आणि आयसीयू हे मॅनेज सुद्धा होत आहे आणि हे मॅनेज करायला आम्हाला खरोखरच त्रास होत आहे। त्यामुळे अजूनही आजही आम्ही काळी फीत लावून आम्ही आज संपावर आहे। जीवहानी झालेली आहे, ओटी बंद पडलेली आहे किंवा पेशंट शिफ्ट झालेलं नाही आहे, असे कुठलाही अडथळा आलेला नाही आहे। आम्ही व्यवस्थित मॅनेज करायचा प्रयत्न करत आहे। बसतानाही ते कर्तव्य बजावत आहे। याचा अर्थ त्यांना ते आरोग्य सेवा देण्यामध्ये किती तत्पर्य आहे किंवा आपल्या कर्तव्य बजावण्यामध्ये किती तत्पर्य दाखवत आहे हे त्याच्यातून दर्शवून येते की आपली तब्येत खराब असतानाही, संपामध्ये असतानाही ते आपले कर्तव्य बजावत आहे। मध्यवर्ती संघटनेला आवाहन करणार की यांनी लवकरात लवकर मागण्या पूर्ण करावा आणि आपल्या कर्तव्यावर सगळ्या स्टाफनी यावं।